श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये धनोत्रयोदशीच्या दिवशी सोने घेण्यापेक्षा या 5 वस्तू नक्की खरेदी करा. तर त्या वस्तू कोणत्या आहेत तर त्या आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या 5 वस्तू घेतल्यामुळे माता लक्ष्मी घरात कायम स्थिर राहते. तर जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. दरवर्षी अश्विन पक्षाच्या महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस धनोत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. यंदा 29 ऑक्टोबर 2024ला मंगळवारच्या दिवशी धनोत्रयोदशी साजरी होणार आहे. भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू. भरपूर जणांना असं वाटतं धनोत्रयोदशीची पूजा फक्त वैद्य म्हणजेच डॉक्टर लोक किंवा व्यापारी लोकच करतात, पण असं नाही. आपल्या घरातील सर्वांनाच उत्तम आरोग्य लाभावं, सर्वजण दीर्घायुष्य व्हावे यासाठी भगवान विष्णू यांची धन्वंतरी रूपातली पूजा असते. आपली धनसंपत्ती सोबतच यात देखील प्रगती व्हावी यासाठी देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा, त्याचबरोबर हे सगळं करण्यासाठी आपल्याला चांगली बुद्धी लाभावी आणि ज्यांना प्रत्येक पूजेमध्ये प्रथम मान असतो अशा श्री गणेशाची पूजा धनोत्रयोदशीला केली जाते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनोत्रयोदशीच्या दिवशी नक्की आपण काय खरेदी करावे याबद्दलची माहिती सांगणार आहे. आता आपण धनोत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू खरेदी कराव्यात याबद्दलची माहिती पाहूया. खरं तर या वस्तू अतिशय कमी किमतीच्या मिळणाऱ्या आहेत. अगदी सामान्यातला सामान्य माणूस देखील खरेदी करू शकतो. त्याचबरोबर याचा आपण पैशात मूल भाव करण्यापेक्षा त्याचे महत्त्व काय आहे किंवा त्या सोन्याहूनही मौल्यवान कशा आहेत हे समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024ला सकाळी 10:32 धनोत्रयोदशी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 ऑक्टोबर 2024ला बुधवारच्या दुपारी 1:16 धनोत्रयोदशीची तिथी समाप्त होणार आहे. शुभ मुहूर्ताची वेळ मी तुम्हाला सांगते की या वेळेमध्येच तुम्ही जर वस्तू खरेदी केल्या तर नक्कीच चांगलं राहील. पण धनोत्रयोदशीचा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. यामुळे भले शुभ मुहूर्ताची वेळ जरी पाळणे शक्य झालं नाही तरी पण तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या वस्तू खरेदी करू शकता व तुमच्या घरी आणू शकता. तर 29 ऑक्टोबरला सकाळी 10:56 हे ते दुपारी 1:48 लाभ आणि अमृत योग आहे. त्याचबरोबर दुपारी 3:13 पासून सायंकाळी 4:39 शुभ मुहूर्त आहे. त्याचबरोबर रात्री 7:39 ते रात्री 9:13 लाभ योग. यानंतर पुन्हा रात्री 10:48 ते उत्तर रात्री म्हणजेच पहाटे किंवा मध्यरात्रीनंतर आपण म्हणू शकतो. ही वेळ एक अजून 56 मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत योग असल्यामुळे तुम्ही या काळामध्ये तुमच्या वह्या असतील किंवा या वस्तू आणायच्या असतील तर त्या नक्की आणू शकता. आता यातील सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे विड्याची पानं, ज्यांना आपण खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं या नावानेही ओळखतो. बघा, धनोत्रयोदशीची पूजा असो किंवा लक्ष्मीपूजन असो, या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना करतो आणि मंगल कलश म्हटलं की त्यामध्ये आपल्याला विड्याची पानं किंवा आंब्याची पानं चैतन्याचे प्रतीक म्हणून लावावी लागतात. आता जेव्हा आपण ही विड्याची पाने खरेदी करू या दोन्ही दिवसांमध्ये तर त्यामध्ये तुम्हाला 2 विड्यांची पानं जास्तीचीच घ्यायची आहेत. तर ती कशासाठी? जेव्हा तुम्ही धनोत्रयोदशीच्या संध्याकाळी पूजा मांडाल तर त्या पूजा मांडणीमध्ये तुम्हाला देवाच्या शेजारी ही 2 विड्यांची पानं ठेवायची आहेत. देठ देवाकडे आणि पानांचा अग्रभाग आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ती पानं मांडायची आणि त्यातल्या एका पानावर हळद कुंकूही टाकायचं. एका पानावर हळद टाकायची व दुसऱ्या पानावर कुंकू टाकायचं. संपूर्ण पानाचा जो काही आकार आहे तो हळदीने झाकला गेला पाहिजे अशा पद्धतीने त्या पानावर हळद टाकायची आणि दुसऱ्या पानावर कुंकू सुद्धा त्याच पद्धतीनेही टाकायचं. जणू काही तुम्हाला पाहताना असं वाटेल पाहिजे की तुम्ही एक करंडाच हळदीचा ठेवलेला आहे आणि दुसरा करंडा कुंकवाचा ठेवलेला आहे. तुम्ही ते विड्याच्या पानांचा आकार दिलेला आहे
ते त्यानंतर हळदीच्या पानावर तुम्हाला शुभ हे नाव लिहायचं आहे आणि कुंकवाच्या पानावर तुम्हाला लाभ हे नाव लिहायचं आहे. आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव आपल्याला या दोन्ही विड्यांच्या पानावर लिहायचं आहे. आता बघा, ही जी वस्तू आहे ही सौभाग्य प्राप्तीची वस्तू आहे. आपण पाहू शकतो पूजेमध्ये आपण शुभ लाभ जेव्हा त्या हळद कुंकू लावून लिहितो किंवा सुद्धा फुल वाहून पूजा करायची, धूप दीपांची ओवाळायचं आणि दुसऱ्या दिवशी हे हळद आणि कुंकू तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. भले तुमच्या आसपास कुठे पाण्याचे ठिकाण नसेल तर तुम्ही एका तांब्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये त्या विड्यांच्या पानांवर असलेले हळद आणि कुंकू दोन्हीही ओतायचं आणि ते हळद कुंकू मिश्रित पाणी तुम्हाला एखाद्या झाडाखाला अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाला कोणीही ओलांडणार नाही अशाच ठिकाणी तुम्हाला ते पाणी द्यायचं आहे. जसं आपण विड्यांच्या पानावर लिहितो ना शुभ आणि लाभ, त्याच पद्धतीने शुभ लाभ तुम्हाला या धनोत्रयोदशीच्या पूजेचाही मिळणार आहे. तुम्ही हा उपाय नक्की करा आणि त्यासाठी अगदी कमीत कमी मिळणारी 2 विड्यांची पानं जास्तीचे आणायला अजिबातही विसरू नका. विड्यांची पानं आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची मानली जातात. धनोत्रयोदशीच्या पूजेचा उद्देश सुद्धा आपल्याला तोच आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला अनेक प्रकारचे लाभही मिळवून देतात. यानंतरची दुसरी वस्तू किंवा दुसरा पदार्थ ज्याला आपण म्हणू शकतो ते आहे ते धनोत्रयोदशीच्या पूजा असेल किंवा आपली लक्ष्मी पूजनाची पूजा असेल, ह्यामध्ये लाह्या आणि बत्तासे यांना खूप जास्त महत्व आहे. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाह्या आणि बत्तासे. त्याचबरोबर कुबेर देवता असतील, आपले भगवान विष्णू असतील किंवा धन्वंतरी देव असतील, त्यांना सुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे लाह्या बत्ताशा असे आपण नक्की खरेदी करायला पाहिजेत आणि यामुळे आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराटही होते. लाह्या कोणत्या आणायच्या तर साळीच्याच लाह्या, ज्यांना आपण तांदळाच्या लाह्या असेही म्हणतो. खास करून दिवाळीचे ते मिळतातच. तर बत्तासे जे आहेत ते पांढरे आणि रंगीत सुद्धा आणू शकता, म्हणजे मिक्स आणले तरी पण चालतील. तर लाह्या सुद्धा तुम्ही तांदळाच्याच म्हणजे साळीच्याच खरेदी करायच्या आहेत. लक्ष्मी प्राप्तीची एक महत्वाची गोष्ट पदार्थ ज्याला आपण म्हणू शकतो तर ते भक्ताचे नक्की खरेदी करावा. यानंतरची तिसरी महत्वाची वस्तू आहे आणि पदार्थ म्हणजेच धने. धने म्हणजे कोणते? जे की आपल्याला कोथिंबीर लावण्यासाठी आपण वापरले जातात ते अख्खे धने आपण त्याला खरेदी करायचे आहेत. त्याचपैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये आता सुद्धा धने उपलब्ध असतील, पण धनोत्रयोदशीचा दिवस आपल्याला सोडायचा नाही, म्हणून आपल्याला त्याच दिवशी अख्खे धने खरेदी करायचे आहेत. आणि जेव्हा आपण धनोत्रयोदशीची पूजा मांडतो तेव्हा तुम्ही देवाच्या समोर छोट्या छोट्या मातीच्या सुगड्यांमध्ये किंवा छोट्या छोट्या धान्याच्या वगैरे राशी करून त्यामध्ये सुद्धा धने ठेवले जातात आणि या दिवशी धने आणि गुळ यांचा नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. यानंतर आपण प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा तो खायचा असतो. धने आणि गुळ आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं असल्यामुळे आपण या दिवशी अख्ख्या धनांची खरेदी करावी. धने आणि धन यांना सुद्धा एकसारखंच मानलं जातं. या अर्थानेच सुद्धा धने धनोत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे चांगलं आहे. तुम्ही नक्की खरेदी करा. खूप जास्त ही खरेदी करण्याची गरज नाही. अगदी 10-20 रुपयामध्ये सुट्टे धने तुम्ही खरेदी करून आणा तरीही चालेल. आता बघा, पूजेत जेव्हा आपण धने ठेवतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते धने तुम्ही मातीमध्ये एखाद्या कुंडीत वगैरे लावू शकता. शेतकरी असाल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये वावरामध्ये तुम्ही हे लावू शकता. आणि त्याची जेव्हा कोथिंबीर तयार होते तर त्या कोथिंबीरीचा वापर तुम्ही जेव्हा अन्न पदार्थामध्ये करता तर तो पदार्थ फक्त घरातल्या माणसांनीच खायचा आहे. असं म्हणतात, आपलं धन आपण इतरांना वाटू नये. त्यामुळे त्या धान्याचा वापर नंतर काय करायचा हा प्रश्न सुद्धा तुमच्यात येईल. तर ते धने एकतर तुम्ही धने आणि गुळ या स्वरूपात खाऊ शकता प्रसाद रूपी, किंवा मग कुंडीत वगैरे लावले तरीही चालेल. मग कोथिंबीर एखाद्या पदार्थामध्ये वापरली तर तो पदार्थ फक्त आपल्या घरातल्या मंडळींनाच खायला द्यावा. यानंतरची पुढची महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे मातीच्या पंत्या. बघा, दिवाळीला आपण मातीच्या पंत्या अवश्य खरेदी हव्यात. आपल्याकडे मागच्या वर्षीच्या सांभाळून ठेवलेल्या मातीच्या पंत्या चांगल्या स्थितीमध्ये असतील तरी पण दर दिवाळीला एक निमित्त म्हणून आपण मातीच्या 5 का होईना पण पंत्या अवश्य खरेदी कराव्या. माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत.
त्यावेळी माता लक्ष्मीची स्वतःची जी काही मूर्ती असते बघा दिवाळीतली, ती सुद्धा मातीपासूनच बनवलेली असते. मातीच्या पंत्या असतात ना, त्याचबरोबर आपण जे काही सुगडे घेतो छोटे छोटे, ज्यामध्ये आपण लाह्या, बत्तासे आणि अजून काही इतर पदार्थ किंवा धान्य भरून पूजेमध्ये ठेवतो, तर ती सुगडी सुद्धा मातीचीच असतात. त्यामुळे 5 का होईना मातीच्या पंत्या तुम्ही अवश्य खरेदी कराव्यात. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याकडे अत्यंत गडबड असते. धनत्रयोदशीच्या दिवसाचा आपल्याला पुरेपूर लाभ करून घ्यायचा असतो. त्यामुळे मग धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही मातीच्या 5 का होईना पंत्या अजिबात खरेदी करायला विसरू नका. आणि त्यानंतरचे पुढचा महत्वाचा पदार्थ आहे, त्याला म्हणू शकतो तर ते आहे मीठ. तुम्ही तर एक जाड मीठ किंवा बारीक मिठाचे एक पॅकेट या दिवशी खरेदी करू शकता. नंतर आपण याचा वापर स्वयंपाकामध्ये सुद्धा करू. जेव्हा तुम्ही ते खरेदी कराल त्याच्यानंतर पहिल्यांदा आपण याचा वापर किंवा त्यातल्या काही मिठाचा वापर तुम्ही पूजेमध्ये ठेवण्यासाठी करायचा आहे. जेव्हा आपण लक्ष्मीपूजनाची पूजा मांडतो किंवा धनत्रयोदशीची पूजा मांडतो, तर मग त्याच्यात तुम्ही एखाद्या भांड्यात म्हणजेच एकतर मातीच्या भांड्यातच तुम्हाला ते मीठ ठेवावे लागेल. त्याची तुम्ही पूजा करा आणि त्यानंतर ते मीठ तुम्ही स्वयंपाकासाठी वापरू शकता किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ नये यासाठी फरशी पुसण्यासाठी त्या मिठाचा ही उपयोग तुम्ही करू शकता. मग घरामध्ये सुद्धा काचेच्या भांड्यात किंवा मातीच्याच भांड्यात मीठ भरून ठेवू शकता. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला मीठ वापरता येईल. जेव्हा आपल्या घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी केले जातं, तर घराचा जो काही मालक असतो त्याची प्रगती व्हायला मदत होते. आपण घराचा मालक कोणाला म्हणतो, तर आपल्या घरचे जे कारभारी किंवा आपल्या घरातले संपूर्ण कारभार जो व्यक्ती पाहतो त्याचा आपण घरातले मुख्य किंवा मुख्य माणूस सुद्धा म्हणतो. आणि घर सांभाळतात किंवा संपूर्ण घराचा खर्च असेल किंवा कोणतीही जबाबदारी असेल, निर्णय असेल, त्यामध्ये त्यांना पहिला मान असतो. तर त्यांची प्रगती व्हावी असं प्रत्येकालाच वाटतं. कारण तो व्यक्ती कुणासाठी राबत असतो, तर संपूर्ण कुटुंबासाठीच राबत असतो. त्यामुळे मीठ खरेदी करणे खूप आवश्यक आहे. आता आपल्याला इथे या 5 ज्या धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये मिठाचा जो काही भांडा आहे ते अवश्य ठेवायचं आहे. यामुळे भगवान धन्वंतरीकडून आपल्याला उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळेल. माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला संपूर्ण कुटुंबावर राहील. कारण मीठ हा एक समुद्री पदार्थ आहे आणि समुद्र मंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत. माता लक्ष्मीचे जे काही निवासस्थान आहे किंवा त्याची उत्पत्ती सुद्धा समुद्रातूनच झालेली आहे असेही मानले जाते. यानंतरची पुढची महत्वाची वस्तू आहे, ती सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला खरेदी करणे अत्यंत शुभ मानलं जातं. ती वस्तू म्हणजे झाडू. आपण दिवाळीचे जे लक्ष्मी पूजन करतो त्यामध्ये खऱ्या लक्ष्मीचा मान आहे, तो आहे झाडूला. आणि त्यानंतर मातीच्या लक्ष्मीच्या मूर्तीला. आता झाडू जो आहे तो आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजून त्यानंतरच वापरायला काढायचा आहे. हे मात्र लक्षात घ्या. काही आपण धनत्रयोदशीला देवी लक्ष्मीची सुद्धा किंवा कुबेर देवता, धन्वंतरी देवताची पूजा करतो. गणपती बाप्पा त्याचबरोबर पूजाही करतो. आणि या दिवशी आपल्याला घरी लक्ष्मी येते असेल तर याहून आपल्यासाठी मौल्यवान काय असू शकतं. यासाठी झाडूची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशी अवश्य झाली पाहिजे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलमध्ये तर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी